आपण प्रत्येकजण इडली असो किंवा मेंदूवडा नाही तर डोश्यासोबत अगदी आवर्जून बनवतो तो म्हणजे सांबार। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट हॉटेलसारखा चविष्ट असं सांबार कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। ज्यावेळेस सांबार हा हॉटेलमध्ये बनवला जातो त्यावेळेस अगदी आवर्जून मुगाच्या डाळीचा वापर केला जातो। आपण बरेच वेळेस काय करतो, फक्त तुरीची डाळीचा वापर करतो, त्यामुळे आपला सांबार हे अगदी घट्टसर आणि थोडंसं चवीला वेगळं लागतं। म्हणून आज आपण मिक्स डाळीचं अगदी परफेक्ट असं सांबार कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर इथे 1 कप मी तुरीची डाळ घेतली, लगेच त्याच्या हाफ कप इथे आपण मुगाची डाळ घेतली। मुगाच्या डाळीचं प्रमाण थोडंफार कमी जास्ती झालं तरी काय हरकत नाही, अगदी परफेक्ट प्रमाणात घातलं पाहिजे असं काही नाही। मुगाची डाळ ही असते ज्यावेळेस आपण सांबार बनवतो त्यावेळेस जे पाणी असतं ते अजिबात घट्ट होत नाही आपला सांबार, त्यामुळे मुगाच्या डाळीचा वापर करा, त्यामुळे अगदी छान असा पातळ थोडा आपला सांबार तयार होतो। म्हणजे आपला जो सांबार असतो तो थोड्या वेळानंतर गार झाल्यावर अगदी घट्ट असा तयार होतो। जर मुगाची डाळ आपण वापरली तर असा हा प्रॉब्लेम तो येत नाही। तर मी ह्या दोघीही डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। डाळ बुडेपर्यंत आपण पाणी घालून आता 10 ते 15 मिनिटं जेवढा आपल्याकडे वेळ आहे तेवढा वेळ आपण आता हिला भिजवून घेऊया। तर 10 ते 15 मिनिटं मी आता या दोघी डाळी भिजवून घेतले, अगदी बघू शकाल अगदी छान फुलले आहे। यामुळे काय होतं, जे आपलं वरण आहे आणि ज्या भाज्या आहे एकसारख्या व्यवस्थित त्या शिजतात आणि त्यामुळे आपला सांबार हा व्यवस्थित तयार होतो। तर आपल्या पुन्हा ह्या डाळी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। तर त्यानंतर तुम्ही बघू शकाल एका प्लेटमध्ये ज्या आपल्याकडे भाज्या आहेत त्या आपण भाज्या घेऊन घ्यायच्या। इथे मी बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, लगेच लाल भोपळ्यामुळे खूप छान अशी चव येते, म्हणून लाल भोपळा हा आवर्जून वापरा सांबार बनवताना। मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, साल काढून घेतलेला बटाटा आणि मी फ्लावरचा वापर केला आहे। आणि इथे लगेच आपण मध्यम आकाराच्या 2 हिरव्या मिरचींचा वापर करतो आहे। इथे तुम्ही वांग्याचा वापर करून घेऊ शकता किंवा शेवगाच्या शेंगा देखील अगदी आवर्जून घातल्या जातात। ज्या आपल्याकडे असतील त्या भाज्यांचा उपयोग करून आपण सांबार बनवून घेतला तरी काही हरकत नाही। लगेच आपण आता सांबार बनवून घेणार आहोत। त्यासाठी साईडला गॅसवरती कुकर हा गरम करून घेतला आहे। कुकर गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आपली भाजी आणि ज्या आपण डाळी भिजवून घेतल्या आहेत ते बुडतील इतपत पाणी आपण आता अंदाजाने गरम करून घ्यायचं। आता आपलं पाणी हलकंसं गरम होऊ द्या, त्यानंतरच आपण यामध्ये डाळही घालणार आहोत। जी आपण डाळ आता भिजवून घेतली होती ती पुन्हा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली ती लगेच आपण यामध्ये आता टाकून घेऊया। आज आपण डाळ किंवा भाज्या वेगळ्या न शिजवता संपूर्ण आपण एकच कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत एकत्र, त्यामुळे देखील आपले अगदी छान चविष्ट असा सांबार तयार होतो। ज्या आपण भाज्या घेतल्या आहेत त्या संपूर्ण आपण ह्या स्टेपला आता टाकून घेणार। बरेच वेळेस काय करतो आपण भाज्या वेगळ्या शिजवून घेतो, डाळ वेगळी शिजवून घेतो, पण असं काही न करता आज दोघी वस्तू आपण एकत्र शिजवून अगदी परफेक्ट हॉटेलसारखा चविष्ट असा आपण सांबार हा बनवणार आहोत। त्यानंतर लगेच याच्यामध्ये थोडासा आपण हिंग घालणार आहोत, हिंगामुळे चव देखील छान येते आणि आपल्याला सांबार हा पचायला सहज जातो। त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ आपण आताच टाकून घेणार आहोत। जेवढं आपल्याला सांबारला मीठ लागणार आहे ते संपूर्ण मीठ आपण ह्या स्टेपला टाकून द्यायचं। त्यानंतर लगेच हळद देखील आपण टाकून घेणार आहोत। तर हे संपूर्ण आपले इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर लगेच सगळ्यात शेवटी आपण यामध्ये तेल हे घालणार आहोत। तेलामुळे जी काय आपली डाळ आहे ती छान अशी मऊसूत शिजून तयार होईल। तर आता आपण चमच्याच्या सहाय्याने हे संपूर्ण व्यवस्थित मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे मिक्स झाल्यानंतर मंद आचेवरती फक्त आपण 3 शिट्टी करून घेणार आहोत। डाळ आपण आधीच भिजवून घेतली त्यामुळे डाळ ही लवकर लगेचच छान मऊसूत अशी ती शिजून होईल। लगेचच आपण झाकण लावून मंद आचेवरती 3 शिट्ट्या आपण आता करून घेऊया। एखादी जास्ती झाली तरी काही हरकत नाही, किंवा जर तुम्हाला भाज्या ह्या जास्ती ओव्हर कुक आवडत नसेल तर एक कमी शिट्टी करून घेतले तरी काही हरकत नाही। तर 3 शिट्टी झाल्यानंतर हलकासा आपण कुकर हा गार होऊ दिला आहे आणि त्यानंतर लगेच आता आपण कुकरचं झाकण हे उघडून बघूया। तर अगदी परफेक्ट असं आपला जे सांबारसाठी लागणारं वरण होतं ती अगदी परफेक्ट अशी ती डाळ होती, ती अगदी छान अशी शिजून तयार झाली। जर तुम्हाला भाज्या ह्या जास्ती मॅश करून आवडत नसतील, अख्ख्या दिसायला आवडत असेल तर तुम्ही फक्त हलक्या हाताने चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्या, त्यामुळे जी काही डाळ असेल ती व्यवस्थित मिक्स होऊन तिचं वरण तयार होईल आणि आपल्या भाज्या तशाच तयार आहेत। आता आम्हाला अजिबात भाज्या ह्या म्हणजे जास्ती अशी जाडसर आवडत नाही, म्हणून मी तिला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि ज्या काय भाज्या होत्या त्या मॅश करून घेतल्या। तर आपलं हे वरण तयार झालं आहे। आता आपण लगेच सांबारला फोडणी देऊन घेऊ।
फोडणी देण्यासाठी साईडला गॅसवरती एक कढई गरम करून घेतली. डायरेक्टली आपण फोडणी पात्रामध्ये फोडणी देऊन डायरेक्ट ती फोडणी तयार करून कुकरमध्येही घातली तरी काही हरकत नाही. आणि डायरेक्टली ज्यावेळेस जर तुम्हाला वरून फोडणी आवडत नसेल तर कुकरमध्ये ज्यावेळेस आपण डाळ शिजायला घालतो त्यावेळेस देखील डायरेक्ट फोडणी देऊन आपण सांबार तयार करून घेतलं तरी काही हरकत नाही. तर 1 ते 2 चमचे तेल गरम झाल्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 2 लाल मिरच्या, 1 चमचा मोहरी अगदी छान फुलल्यानंतर लगेच आपण ह्याच्यामध्ये अगदी थोडीशी मेथीचे दाणे हे घातले. मेथीचे दाण्यामुळे अप्रतिम अशी चव आपल्या सांबारला येतात. नक्की तुम्ही मेथी घालून सांबार करून बघा. अगदी छान असे चविष्ट असं आपलं सांबार तयार होतं. मेथीचे दाणे देखील अगदी छान फुलले आणि त्यानंतर आपण यामध्ये आता मसाले घालणार आहोत. इथं मी विकतचा सांबार मसाला घालते आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार कितपत आपल्याला तिखट आवडतं त्यानुसार यामध्ये लाल तिखट घालून त्याला व्यवस्थित परतून घ्या. मसाले हे आपण आता व्यवस्थित परतून घेतले. मसाले परतल्यानंतर जे आपण वरून डाळ शिजून घेतलेली ती संपूर्ण यामध्ये आपण टाकून घेऊया. ते हे घातल्यानंतर लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला सांबार हे कसं हवं आहे, घट्टसर हवं आहे का पातळ, त्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी गरम याच्यामध्ये घालून गरजेनुसार पाणीही घालून घेऊ शकता. आणि आज आपण जे सांबार बनवलं आहे जे त्याची कन्सिस्टन्सी आता असेल तीच तशी राहील. बऱ्याच वेळेस काय होतं आपण याची भाजी फक्त तुरीच्या डाळीचं वरण किंवा सांबार बनवतो. ते सांबार असताना ते थोड्या वेळानंतर लई घट्टसर असं तयार होतं. त्यानंतर आंबट गोड चवीसाठी याच्यामध्ये मी चिंचेचं कोळ आणि गूळ हा पाण्यामध्ये भिजवून घेतला होता. तो व्यवस्थित त्याला मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतले आणि ते आंबट गोड पाणी हे घातले. त्यानंतर अगदी थोडंसं सांबार पिऊन बघा आणि त्यानंतर जर आपल्याला मिठाची गरज वाटत असेल तर थोडंसं चवीनुसार मीठ आपण टाकून घेऊ शकतो. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मंद आचेवरती पुन्हा आणखी हे सांबार आपण 3 ते 4 मिनटं उकळून घेऊया. तर 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही बघू शकाल अगदी छान असं चटपटीत आंबट गोड तिखट असं चवीचं अगदी छान परफेक्ट हॉटेल स्टाईल असं आपलं सांबार हे तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अगदी परफेक्ट असं आपलं चटपटीत आंबट गोड असं सांबार हे तयार आहे.